हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी दुबईमध्ये आलेली आहे. इथं येऊन ना बरेच दिवस झालेत मला, म्हणजे 4 ते 5 दिवस झाले असतील. एकदम व्यवस्थित मी सेट झालेली आहे. माझं किचन सेट करून झालं, बेडरूम, हॉल, बाथरूम, म्हणजे एकन एक जागेवरचं प्रत्येक गोष्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत. त्या सगळ्या व्यवस्थित ठेवल्यात आणि एकदम नॉर्मल लाईफ चालू आहे. म्हणजे आम्ही जेवण पण बनवतोय, सगळं काय व्यवस्थित चालू आहे. म्हणजे पूर्णपणे मी सेट झाले असं मला म्हणायचं आहे. पण हे सेट करण्याआधी ना आम्ही काय काय गोष्टी घेतल्या, किंवा किराणा साहित्य मला किती पडला, किंवा भांडी वगैरे किती घेतली आम्ही, किंवा काय त्याची किंमत होतं, हे सगळं मी ना थोडं थोडं की नाही व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याबद्दल मी सगळं काही इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे, जे की ह्या क्लिपनंतर पुढं होईल. पण त्याआधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी लवकरच एक Q&A व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये विचारा. मी ते क्वेश्चन्स Q&Aच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईन. सो वेळ नाही करता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. चला, हे जे व्हिडिओमध्ये दिसते ना, तोच आमचा पूर्ण बाजार आहे. माझ्या हातामध्ये वुडनवाले स्पून्स आहेत ना, ते मी 8 दिरहमला घेतले होते, म्हणजेच इंडियनमध्ये 200 रुपयाच्या आसपास. आणि ही महत्त्वाची गोष्ट असं मला वाटते, का ते मी पुढे सांगते. यानंतर खोबरं वगैरे मी घेतलं होतं. आता खोबऱ्याचं वगैरे रेट भरपूर जास्त वाढलेलं आहे दुबईमध्ये, आणि माझे विचार होते की मी ते इंडियामधूनच घेऊन येईल, पण माझ्याकडे वेट इतकं जास्त नव्हतं, त्यामुळे मी काही घेऊन आली नाही. राईस वगैरे आम्ही केरळाचाच घेतला होता. आता साधा राईस आम्हाला घ्यायला हवा आहे. आणि त्यानंतर भरपूर साऱ्या डाळी घेतल्या होत्या, वेरकाचं तूप घेतलं होतं आम्ही, रेड लेबलचा चहा घेतला होता. मला सोसायटीचा चहा हवा होता, पण तो काय मला मिळाला नाही. मी तर चहा पितच नाही, पण जे कोणी येतं ना सोसायटीचा चहा पित असेल तर ते नक्कीच विचारतात की कोणता आहे. त्यानंतर हे कम्फर्ट आहे बघा. आपले कम्फर्ट खूप छोटे असतात. हे 250 रुपयाला इतकंसं कम्फर्ट घेतलेलं आहे. ह्याची क्वांटिटी खूप जास्त आहे, परंतु त्याला स्मेलच काही येत नाही. इंडियासारखंच आम्ही एरियलची पावडर घेतली होती, सोबतच ना एक काचेचा ना डिनर सेट घेतला होता, जो की आम्ही वापरायला पण काढलेला आहे. खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. आणि जे हे किराणाचं साहित्य आहे ना, तेच आम्हाला 200 ते 250 दिरहमच्या आसपास मिळालेलं आहे. आणि इतकं मला काय फार जास्त आठवत नाही, पण जवळपास तो सेट मला 1000 ते 1200 रुपयाच्या दरम्यान पडलं असेल. नंतर ना 20 दिरहमच्या आसपासच्या आम्ही भरण्या घेतलेल्या आहेत. जास्त नाही घेतलेल्या, एक 10च भरण्या असतील. 20 दिरहम म्हणजे एक 500 ते 600 रुपयाच्या आसपासच्या या भरण्या होत्या, ज्यामध्ये आम्ही थोडंफार साहित्य ठेवणार होतो. मग ठेवायच्या आधी म्हटलं चला सगळ्या भरण्या वॉश करून घ्याव्या, कारण की त्याच्यामध्ये स्मेल पण असा वेगळा खराब येत होता. मग ते धुवून मी वाळवून झाल्यानंतर त्यामध्ये जे काही साहित्य होतं ना, ते सगळं काही भरून घेतलं. नंतर ना आम्ही एक डिनर सेट घेतला होता, म्हणजे जेवण बनवायचा, आणि इतका छान होता ना. एक 3 ते 4 दुकानं फिरल्यानंतर ना आम्हाला हा डिनर सेट पसंत आला. याच्यामध्ये भरपूर 5 ते 6 पीसेस होते. एक मोठं होतं ज्यामध्ये बिर्याणी वगैरे करू शकेल, आणि आमटीसाठी पण चांगलं होतं. मग आम्ही विचार करूनच हे घेतलेलं आहे. जवळपास 160 दिरहमला मला पडले, म्हणजेच इंडियन रुपीजमध्ये जवळपास 4000च्या आसपास पडलेलं आहे. आणि याला काही ऑप्शनच नाही, आम्हाला कुठे ना कुठे इन्व्हेस्ट करावंच लागणार होतं. मग त्यापेक्षा मी म्हटलं की एका सेटमध्ये इतकं सगळं काय मिळते, तर आपण हाच घेऊयात. आणि प्रत्येक भांड्यांवरती ना त्याचं वेगवेगळं काचेचं टीन पण आलेलं आहे. म्हणजे आम्ही क्वालिटी सगळं काही बघून घेतलेलं आहे. पैसे त्या हिशोबाने, क्वालिटी कशी मिळते, म्हणजे मम्मीने सगळं काही बघूनच आम्ही घेतलेलं आहे, जे की ह्या गॅसवरती पण व्यवस्थित चालेल असं. आणि मला वाटतं वन टाईमची इन्व्हेस्टमेंट आहे. उगाच कमी पैशांमध्ये घेऊन क्वालिटी आपल्याला तशी मिळत नाही, किंवा लगेच भाजी आतल्या करपायला चालू होतात. त्यापेक्षा जास्त पैसे देऊन आपण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नको करायला. आणि याच्यासाठीच मी ते लाकडाचे चमचे घेतले होते, कारण याच्यावरती स्टील चालत. आता जस्टच एक पार्सल आलेलं आहे, आणि त्यामध्ये आहेत कर्टन्स. तर बघूया काय काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी. मी पण ओपन केलेलं नाही, सोबतच आपण ओपन करूयात आणि बघूयात काय काय आहे. तर 3 कर्टन्स लागणार आहेत आम्हाला. हॉलमध्ये एक आणि 2 बेडरूममध्ये एक लागणार आहेत. बघूया काय काय आलेलं आहे. 2 कर्टन्स आलेले असणार आहेत, आतमधलं एक आणि बाहेरमधलं एक. चला, हे बघा इतकी मोठी पिशवी आलेली आहे, जी की मी आता फोडलेली पण आहे. हे निघतच नव्हते म्हणून मी जस्ट कटच करून टाकली. हे अशा कलरमध्ये पडदे आहेत. भरपूर सारे हुक्स मिळालेले आहेत याच्यामध्ये. त्याच्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहेत ना, ते सगळं काही आहे. मला माहीत नाही की यापेक्षा वेगळे ना कर्टन्स आपल्या दुबईमध्ये मिळतात की नाहीत, पण जेव्हा आम्ही पहिल्या घरात राहत होतो ना भाड्याने, तिथेही अशा पद्धतीचेच कर्टन्स होते, म्हणूनच आम्ही असेच कर्टन्स ऑर्डर केलेले आहेत. यामध्ये आपल्याला 2 कर्टन्स मिळतात. एक म्हणजे व्हाईट असतं, ज्याचं नाही कापड खूप पातळ असतं, आणि दुसरं एक असतं त्याचं कापड खूप जाड असतं, आणि त्या एका पडद्याचंच वजन जवळपास 2 ते 3 किलो असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्हीचेही फायदे वेगवेगळे आहेत. जेव्हा तुम्हाला थोडीशीच लाईट हवी असते ना घरात, तेव्हा तुम्ही व्हाईट कलरचं लावू शकता, आणि जेव्हा पूर्ण अंधार हवा असतो तेव्हा तो डार्कनर लावू शकता, म्हणजे जो जाड कापड आहे ते.
हे बघू शकता 2 कलरमध्ये आहेत, एक व्हाईट कलरमध्ये पण आहे आणि हे जे आहे ते डार्कनर आहेत. म्हणजे एकदम पूर्ण अंधार होतो जेव्हा हे कर्टन्स लावतो आणि हे लावतो तेव्हा नॉर्मल उजेड राहतो. अशा पद्धतीने आहेत, एकदम ग्रे कलरमध्ये, म्हणजे एकदम रूमला एस्थेटिक आणि मॅच होतील ना अशा कलरमध्ये घेतलेत. एकदम लाईट कलर असतात ना इंग्लिश कलर्स, तेच आहेत. सो क्वालिटी वगैरे खूप छान आहे. बघूयात आता हे लावण्यासाठी कधी ते कर्टनवाले येतात आणि मग हे लावून होतं. ऑलमोस्ट 3 ते 4 दिवसांनंतर ना कर्टन्स पण लावलेले आहेत, अजून सेट व्हायचे आहेत. पण ते एकदा का झाले तर तुम्हाला माझ्या मिनी व्लॉग्समध्ये पाहायला मिळतील. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप जास्त आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.